M.G. शहा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली, पूर्व व्यवसाय तांत्रिक विभाग, विषय इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व त्यातील उपघटक कंडक्टर, सेमीकंडक्टर व इन्सुलेटर. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं वाहक, अवाहक आणि अर्धवाहक. त्याच्यामध्ये अनुबंध कसा असतो आणि त्या अनुबंधाप्रमाणे ते अवाहक म्हणून कसे काम करतात, अर्धवाहक म्हणून कसे काम करतात किंवा वाहक म्हणून काम कसे करतात आणि त्यांची एक दोन उदाहरणं आपण बघितली होती. आता या गृहपाठांमध्ये त्या वाहक, अवाहक आणि अर्धवाहक यांची उदाहरणं आणि त्यांचे उपयोग आपल्याला बघायचे आहेत. त्यातला पहिल्यांदा आपण वाहकांची उदाहरणं बघू. तर ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह वाहण्यास अल्प प्रमाणात अडथळा होतो त्याला वाहक असे म्हणतात. ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह वाहण्यास प्रचंड अडथळा होतो म्हणजे विरोध होतो त्यास अवाहक म्हणतात. व ज्या पदार्थातून विद्युत प्रवाह वाहण्यास वाहक पदार्थापेक्षा जास्त आणि अवाहक पदार्थापेक्षा कमी अडथळा म्हणजेच विरोध होतो अशा पदार्थांना अर्धवाहक म्हणतात. म्हणजेच रेझिस्टिव्हिटी, विरोध, प्रवाह वाहून नेण्यासाठी होणारा विरोध हा वाहकामध्ये कमी असतो, अवाहकामध्ये जास्त असतो. पण अर्धवाहकामध्ये वाहकापेक्षा जास्त आणि अर्धवाहकापेक्षा कमी असतो. विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी होणारा विरोध हा किती आहे त्याच्यानुसार तो वाहक, अर्धवाहक आणि अवाहक हे त्याचे प्रकार पडतात. लक्षात आलं? आता त्यांचे उदाहरणं बघूया. आता विद्युत क्षेत्रामध्ये वापरली जाणारी विविध वाहके कुठले कुठले वाहक म्हणून वापरतात आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. चांदी, तांबे, सोने इत्यादी, ॲल्युमिनियम हे वाहक आहेत. ह्याच्याशिवाय अजून कुठले कुठले वाहक आणि कुठल्या कुठल्या कामासाठी वापरले जातात आणि त्यांचे उपयोग कसे आहेत ते बघूया. त्यातला पहिला वाहक आहे चांदी. विद्युत क्षेत्रामध्ये अल्प परंतु महत्त्वाच्या ठिकाणी हा धातू वापरतात. किमतीने अतिशय जास्त असल्यामुळे उच्च प्रवाह क्षमतेच्या साधनांमधील कॉन्टॅक्ट्सवर मुलामा देण्यासाठी याचा वापर करतात. मुलामा म्हणजे पापुद्रा. आत जसं आपण लॅमिनेटेड दागिने वापरतो तसं त्यावर फक्त पापुद्रा दिला जातो. आणि हे अर्थात चांदी खूप कॉस्टली आहे. मी मागल्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. समजा डांबावरच्या दारा सोन्याच्या चांदीच्या असत्या तर काय झालं असतं, चांगली वीज आली असती ना घरात. पण ते शक्य आहे काय? नाही, कारण तो धातू तशा कामासाठी वापरणं परवडणार नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी जिथं कॉन्टॅक्टवर मुलामा लागतो किंवा वाहकाचा कॉन्टॅक्ट चांगला व्हायला पाहिजे अशा ठिकाणी या चांदीचा वापर करतात. आता चांदीचा उपयोग बघा काय. तर ह्या चांदी म्हणून वाहक म्हणून वापरतो त्याचा वापर उच्च प्रवाह क्षमतेच्या साधनांमधील कॉन्टॅक्ट्सवर मुलामा देण्यासाठी याचा वापर करतात. इलेक्ट्रोपेटिंगमध्ये, HRC फ्यूजमध्ये व बॅटरीमध्ये हा कॉन्टॅक्ट दिला जातो. लक्षात आलं? अर्थात असा कॉन्टॅक्ट दिलेला साधन असेल तर त्याची क्षमता चांगली असते. दुसरं वाहक आहे तांबे. आता इनडोअर म्हणजे घरातल्या वायरिंगसाठी शक्यतो हे तांब्याच्याच तारा वापरल्या जातात. विद्युत क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हा वापरला जातो. तांबे हा वाहक म्हणून वापरला जातो. रंगाने तांबूस असून याची गंज प्रतिबंधकता जास्त असते म्हणजे हा सहजासहजी गंज धरत नाही. याच्या बारीक तारा काढता येतात. किमतीने हा चांदीपेक्षा स्वस्त असतो. लक्षात आलं? आणि याच्या बारीक तारा काढता येत असल्यामुळे म्हणजे तन्यता गुणधर्म असल्यामुळं त्याच्या पाहिजे तेवढ्या लहान तारा काढून याचा वाहक म्हणून वापर केला जातो. आता या तांब्याचा गुणधर्म काय आहे आणि ह्याचा उपयोग कशासाठी करतात बघा. तार, वायर्स, केबल्स, वाइंडिंग वायर म्हणून केला जातो. वाइंडिंग वायर म्हणजे मोटरमध्ये जे काही आतमध्ये कॉईल असते वाइंडिंगसाठी, मोटरच्या वाइंडिंगसाठी वापरलं जातं. हे वाइंडिंग कॉपरच्याच तारेपासून केलं जातं. घरगुती अथवा कारखान्यातील वाइंडिंगसाठी मोटर्स, फॅन, ट्रान्सफॉर्मर, चोकमध्ये वाइंडिंग वायर्स म्हणून वापर करतात. पॉवर हाऊस, जनरेटिंग स्टेशन, सबस्टेशन्स मध्ये जाड व चपट्या आकाराच्या पट्ट्या बसबार म्हणून, तसेच जनरेटिंग स्टेशन, ट्रान्समिशन लाईन, डिस्ट्रीब्युशन लाईनच्या इमारतीच्या आतील वायरिंगमध्ये याचा वापर केला जातो. इमारतीच्या आतल्या बाजूला. आणि अजून एक शब्द आलाय बघा तिथं, बसबार. तर एका कनेक्शनपासून अनेक ज्यावेळी कनेक्शन्स काढायचे असतात त्यावेळी अशी तांब्याची पट्टी
वापरून त्याला नटबोल्ट करून एका बॉक्समध्ये बसवले जातात. त्याला म्हणतात बस बार. म्हणजे जाड तारेची 1 इंची, 1.5 इंची, 2 इंची अशा त्या तारेच्या पट्ट्या असतात तांब्याच्या, आणि त्याच्याद्वारे नटबोल्टच्या सहाय्यानं अनेक कनेक्शन्स एकावेळी काढता येतात आणि त्यासाठी बसबार वापरले जातात. ह्या बसबारमध्ये कनेक्शनसाठी तांबं वापरलं जातं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पुढचा एक वाहक आहे ॲल्युमिनियम. मी मगाशी सांगितलं इनडोअरसाठी तांबं वापरतात, म्हणजेच घरगुती वायरीसाठी, कारण त्या मानानं सोन्या चांदीच्या मानानं कमी असलं तरी तांब्याची किंमत पण खूप जास्त असते आणि म्हणून आउटडोअरला तांब्याच्या केबल्स वापरणं एकतर कॉस्टली आहेच, म्हणजे खर्च जास्त होणारच आहे, पण ते चोरीला जाण्याची भीती जास्त असते आणि म्हणून आपल्याला तांब्याच्या ऐवजी आता नवीन पर्याय आलाय तो म्हणजे ॲल्युमिनियम. पूर्वी सगळीकडं चांगली वाहकता असल्यामुळं तांब्याच्याच केबल्स किंवा वायर्स वापरल्या जात होत्या, पण आता विहिरीवरच्या नदीवरच्या मोटरीच्या केबल्स काढून नेण्याचं प्रमाण, चोरीचं प्रमाण वाढलंय. त्यावेळीपासून या ॲल्युमिनियमच्या केबल्स वापरल्या जातात. ॲल्युमिनियम विद्युत क्षेत्रामध्ये सध्या हा तांबे या वाहकापेक्षा जास्त प्रमाणात वापरला जातो. तांबे या वाहकापेक्षा हा मऊ असून किमतीने सुद्धा तांब्यापेक्षा स्वस्त मिळतो. हा धातू तांबेपेक्षा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याच्या पातळ व बारीक तारा काढता येतात. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं याच्याही बारीक तारा काढता येतात, पण तांब्यापेक्षा स्वस्त आहे आणि मऊ आहे, त्यामुळं हा वाहक म्हणून जास्त प्रमाणात आता वापरला जातो. आता याचा उपयोग बघा. खुल्या हवेत वायरिंगसाठी, म्हणजे आपण डांबावरनं लाईटी गेलेल्या ज्या बघतोय यामध्ये सगळीकडे ॲल्युमिनियमच्या ताराच, वायर्सच वापरलेल्या आहेत. सॉलिड किंवा जाड कंडक्टर म्हणून, वाइंडिंग वायरसाठी, बसबार्स म्हणून, स्विच गिअर्समध्ये, अर्थिंगसाठी, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये उघडे कंडक्टर म्हणून या तारांचा उपयोग होतो. लक्षात आलं? आता वाइंडिंगसाठी पण ही तार वापरली जाते. तांबं पण वाइंडिंगसाठी वापरलं जातं. आता यामध्ये त्यांची प्रवाह वाहण्याची क्षमतेमध्ये थोडासा फरक पडतोय किंवा त्या साधनाच्या कार्यक्षमतेमध्ये पण फरक पडतोय आणि म्हणून मोटर्स, विद्युत मोटरी वापरत असताना त्या दोन्ही पद्धतीच्या वाइंडिंग येतात, म्हणजे ॲल्युमिनियम वाइंडिंग पण येतं आणि तांब्याचं वाइंडिंग पण येतं. पण हे लक्षात ठेवा की आपल्याला या दोन्हीचा वाहक म्हणून वापर करता येतो. पुढचं चौथं वाहक आहे ब्रांझ, म्हणजेच कासे. तांबे, कथील, सिलिकॉन, फॉस्फरस, बेरिलियम आणि कॅडमियम यासारखी मूलद्रव्ये मिसळून हा धातू तयार होतो. हा तांब्यापेक्षा अधिक मजबूत असतो, परंतु तांब्यामध्ये इतर मूलद्रव्ये मिसळल्यामुळे त्याची शुद्धता कमी होते. तर हा ब्रास धातू आहे. आता ब्रास धातूचा उपयोग काय? तर मीटर्समधील स्प्रिंगा, म्हणजे प्रत्येक धातू जरी वाहक असला तर त्याचं स्पेशल काम आहे, लक्षात ठेवा. मीटर्समधील स्प्रिंगा, स्विचमधील कॉन्टॅक्ट पट्ट्या याच्यासाठी या ब्रासचा किंवा काशाचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढचा धातू आहे पितळ, म्हणजेच ब्रॉस. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून पितळ तयार होतो. पितळ धातू तयार करण्यासाठी तांबे आणि जस्त, म्हणजे तांब्यामध्ये जस्त मिसळला तर पितळाचा धातू तयार होतो. हा तांब्यापेक्षा अधिक मजबूत व बळकट असल्याने जस्त मिसळल्याने त्याची शुद्धता कमी होते. अर्थात शुद्धता कॉपरमध्ये आपण जस्त मिसळालं याचा अर्थ शुद्धता त्याची कमी होणारच. ठीक आहे. आता याचा वापर कशासाठी करतात बघा. नटबोल्ट्स जिथं रस्टिंग म्हणजे गंज लागू नये असं आपल्याला वाटतंय अशा ठिकाणच्या सगळ्या नटबोल्ट्स या पितळी वापरतात. उदाहरणार्थ मोटारीशी ज्या नदीत किंवा विहिरीत सोडल्या जातात तिथं ज्या काय जोडण्या करायच्या असतात त्या लोखंडी नटबोल्ट वापरले तर काही कालावधीनं ते खराब होणार, पुन्हा काढता येणार नाही आणि अशा ठिकाणी पितळी नटबोल्ट घातले जातात. केबल लग्ज म्हणजे मोठ्या केबल जोडण्यासाठी त्या केबल काय अशा सहजासहजी गुंडाळता येणार नाहीत पाहिजे तिथं, त्यासाठी त्याला लग्ज जोडावा लागतो आणि मग नटबोल्ट आवळावं लागतं. अशा लग्ज बनवण्यासाठी विद्युत बेलमधील घंटी आणि शेड्स इत्यादीमध्ये हा पितळ म्हणजेच ब्रास वापरला जातो. ठीक आहे. पुढचा धातू आहे जस्त, म्हणजे झिंक. विद्युत क्षेत्रामध्ये रासायनिक क्रियेने उत्पन्न केल्या जाणाऱ्या वीज उत्पादक साधनांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. रासायनिक प्रक्रियेने उत्पन्न केल्या जाणाऱ्या वीज उत्पादक साधनांमध्ये याचा जास्त वापर होतो. उदाहरणार्थ बॅटरी, आता तिथं सल्फ्युरिक ॲसिड
आणि जस्ताच्याने पट्ट्या भरलेल्या असतात आणि तिथं रासायनिक अभिक्रिया होते आणि आपल्याला विद्युत सप्लाय मिळतो. अशा ठिकाणी जस्त आणि झिंकचा उपयोग होतो. तर त्याचा उपयोग बघा. विद्युत क्षेत्रामध्ये रासायनिक प्रक्रियेने उत्पन्न केल्या जाणाऱ्या वीज उत्पादक साधनांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. स्विच गिअरमधील घटक, कॉन्ड्यूट फिटिंग, चॅनल्स, लाइटिंग फिटिंग, वॉल ब्रॅकेट्स बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. कॉन्ड्यूट फिटिंग म्हणजे काय? ज्यावेळी आपल्याला मोठमोठ्या वर्कशॉपमध्ये, फॅक्टरीमध्ये वायरिंग करायचं असतं, तर ते वायरिंग करत असताना तिथं धूळ आणि रासायनिक प्रक्रियेची वाफ होणार आहे असं गृहीत धरलं जातं त्या कारणासाठी. आणि मग अशा ठिकाणी जर वाइंडिंग करत असताना ओपन वाइंडिंग असेल तर तारा, केबल्स खराब होणार लवकर आणि ह्या खराब होऊ नयेत म्हणून या जस्ताच्या किंवा म्हणजे झिंकाच्या पाईप्स मधून ह्या केबल्स किंवा तारा नेल्या जातात आणि अशा तऱ्हेच्या पाईप बनवण्यासाठी झिंकचा वापर होतो. पुढचं वाहक आहे लीड म्हणजे शिस. याचा गुणधर्म बघा. उत्तम गंज प्रतिबंधकता असणारा हा धातू आहे. हा धातू सहजा शुद्ध स्थितीत वापरला जात नाही. याचे टीन, कॅडमियम, अँटीमनी व तांबे यांच्या मिश्रणापासून मिश्र धातू बनवतात. आता ही सगळ्यात जास्त गंज प्रतिबंधकता याची आहे, लीड म्हणजे शिशेची, आणि म्हणून याचा वापर कुठं करतात बघा. फ्यूज, बॅटरीमधील पत्रे बनवण्यासाठी, म्हणजे जी गाडी 4 चाकी किंवा मोठ्या वाहनांसाठी बॅटऱ्या वापरतात, त्या बॅटऱ्यांमध्ये ज्या काही पट्ट्या असतात जस्ताच्या आणि शिशाच्या, तर त्या शिशाच्या पट्ट्या बनवण्यासाठी हे लीड वापरलं जातं. केबलवरील आवरणे बनवण्यासाठी, विद्युत यंत्रणेतील जोड किंवा जॉईंट देण्यासाठी सुद्धा शिशाचा वापर करतात. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा शेवटचा वाहक आहे पोलाद म्हणजे लोखंड. सगळे लोखंड विद्युत सुवाहक आहेत, पण तांब्यापेक्षा साधारणतः 8 पट विरोध जास्त असलेला हा धातू आहे. म्हणजे तांब्याचा जो विरोध आहे ना, त्याच्यापेक्षा याचा विरोध जास्त आहे, 8 पट जास्त विरोध आहे. पाणी आणि ऑक्सिजन यांच्या सानिध्यामध्ये त्यावर ऑक्सिडेशनची क्रिया होते, त्यामुळे पृष्ठभागावर गंज चढतो. लोखंड लवकर गंजतो हे आपण बघितलंय, आणि म्हणून ऑक्सिजन आणि पाण्याच्या संपर्क आला तर त्याच्याद्वारे लवकर गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. पातळ पत्रा व तार बनवण्यासाठी याचा लोखंड आणि पोलादीचा वापर करतात. मोटर जनरेटर यांची बॉडी बनवण्यासाठी, इलेक्ट्रिक ट्यूबलर पोल्स, रेल पोल्स, स्टे वायर साठी, टेलिफोनच्या तारा, रेल्वे वाहतुकीमध्ये रेल्वेचा रूळ, रिटर्न वायर म्हणून लोखंडाचा किंवा पोलादाचा उपयोग होतो. ही सगळी झाली वाहक. पुन्हा एकदा रिपीट करतोय बघा, उदाहरणं विचारायला लक्षात ठेवा. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ, ब्रास, झिंक, लीड आणि आयर्न म्हणजे लोखंड, ही 7-8 वाहकाची उदाहरणं आहेत. त्यांचे गुणधर्म आणि त्यांचा उपयोग आता समजावला. लक्षात आलं. आता आपण पुढचा बघूया. विद्युत क्षेत्रामध्ये वापरली जाणारी अवाहक. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की तुम्हाला वाहक जितका महत्वाचा आहे तितकाच अवाहक महत्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय वाहकाचं काम चालणार नाही आहे. आणि म्हणून विद्युत क्षेत्रामध्ये कुठली कुठली अवाहक वापरली जातात आणि त्या अवाहकांचा वापर, उपयोग कुठं कुठं केला जातो ते बघा. आता त्यातला येते पहिलं अभ्रक. हा पापुद्रच्या स्वरूपात असतो, याला लवचिकपणा नसतो. लक्षात आलं. आता याचा उपयोग करतात जनरेटरमधील कम्युटेटरमध्ये, म्हणजे जिथं जनरेटरमधून वीज बाहेर घेतली जाते तिथं. एसी जनरेटर व स्लिपरिंग मोटरमधील स्लिपरिंगसाठी, उच्च तापमान असणाऱ्या भट्ट्यांमध्ये याचा उपयोग होतो. तर हा झाला पहिला अभ्रक अवाहक. दुसरा आहे काच. लवचिक व मजबूत असते, उच्च तापमानास तग धरते. म्हणजे किती जास्त टेम्परेचरला सुद्धा काच चांगली टिकू शकते आणि हे त्याचा गुणधर्म आहे. आणि म्हणून त्याचा वापर करतात. वाइंडिंग वायरवरील इन्सुलेशनमध्ये याचा उपयोग केला जातो. वाइंडिंगच्या वायर ज्या असतात त्याच्यावरचं इन्सुलेशन करण्यासाठी या काचेचा अवाहक म्हणून उपयोग केला जातो. पुढचं अवाहक आहे चिनी माती. आता चिनी मातीच्या फ्युजा आपण बघितल्यात, तर ही उच्च तापमानास तग धरते, म्हणजे टिकून राहते, फुटत नाही, मोडत नाही, आणि म्हणून त्याचा वापर केला जातो, उपयोग केला जातो
लाईन कंडक्टरमधील इन्सुलेटर्स, लाईन कंडक्टर म्हणजे डांबावरनं ज्या वायर्स गेलेल्या जातात, मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याचे फोटो टाकलेत, त्या वायर जातात, त्या वायर्स सपोर्ट देण्यासाठी या चिनीमातीच्या इन्सुलेटरमधून घालवतात. बुशिंग फ्यूज कॅरियर म्हणजे आपण फ्यूज जी बसवतोय चिनीमातीची, त्याचा बेस आणि वरचा टॉप, आता टॉप आहे त्याला कॅरियर म्हणतात, तर ही कॅरियर हे चिनीमातीचे बनवले जातात. न्यूट्रल लिंक्स, बसबारमध्ये स्पेसर म्हणून, म्हणजे बसबार जिथं आपण बसवतोय तो बॉडीला टच होऊ नये, दुसऱ्या कुठल्या कारणानं त्याच्या पूर्ण कव्हरला टच होऊ नये, यासाठी या दोघांच्या मध्ये स्पेस म्हणजे जागा ठेवण्यासाठी स्पेसर म्हणून या चिनीमातीचा पण उपयोग केला जातो. अशा तऱ्हेनं चिनीमाती सगळ्यात जास्त महत्वाची आणि आपण व्यवहारात वापरलेली अवाहक आहे. त्यानंतर ॲस्बेस्टॉस. ॲस्बेस्टॉस हे उच्च तापमानास तग धरते. आता ॲस्बेस्टॉस हे याच्यामध्ये वापरलं जातं, इस्त्रीमध्ये पण वापरलं जातं उष्णता विरोधक म्हणून. तर उष्णता निर्माण करणाऱ्या सर्व साधनांमध्ये बेस म्हणून याचा उपयोग होतो. बॅटरीमध्ये सेपरेटर्स, कमी व्होल्टेजचे स्विचबोर्ड्स इत्यादी ठिकाणी ॲस्बेस्टॉस इत्यादी ठिकाणी ॲस्बेस्टॉसचा वापर केला जातो. पुढचा 5वा घटक आहे बॅकेलाईट. आता हा बॅकेलाईट अवाहक मात्र कृत्रिमरित्या बनवला जातो आणि याचा उपयोग विद्युत उपकरणे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ आपण घरात वापरतो ते सगळे होल्डर्स, स्विचेस, स्विचबोर्ड्स, आता जे मॉड्युलर स्विचबोर्ड आलेत, असे सगळे वेगवेगळे मोल्डेड म्हणजे पाहिजे त्या आकाराचे जे विद्युत साधनं मिळतात, ही सगळी साधनं बॅकेलाईट पासून बनवली जातात. विद्युत उपकरणं बनवण्यासाठी बॅकेलाईट वापरलं जातं. 6वा घटक आहे लाकूड. आता लाकूड उत्तम अवाहक आहे हे लक्षात आहे तुमच्या, पण लाकूड ते कोरडं असावं हे आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलंय. सागवान, ओक, बीच यासारख्या कडक लाकडांचा वापर अवाहक या कामासाठी केला जातो. जी कडक लाकडं आहेत ह्यांचा वापर केला जातो. आता या लाकडांचा उपयोग कशासाठी होतो बघा. स्विच गिअर्सच्या मुठी, म्हणजे जिथं मला सप्लाय चालू बंद करायचा आहे त्याच्या ज्या मुठी असतात त्या लाकडी बनवल्या असतात. स्लॉट्समध्ये वेजेस म्हणून म्हणजेच अंदर ठेवायसाठी. प्लॅटफॉर्म्स म्हणजे जिथं लाईटचं काम करायचं आहे तिथं खालच्या बाजूला जो प्लॅटफॉर्म असतो तो पूर्ण लाकडी असावा लागतो. स्विचबोर्ड्स म्हणजे आपण जुन्या पद्धतीमध्ये जे बोर्ड्स बसवत होतो ते लाकडी पट्टींवरच बसवले जात होते. बॅटन, राऊंड ब्लॉक म्हणजे बॅटन आणि राऊंड ब्लॉक म्हणजे विद्युत वायरिंगसाठी जे होल्डर्स किंवा बल्ब्स बसवण्यासाठी जो गोल किंवा चौकोनी बॉक्स वापरले जातात लाकडी, त्याच्यामध्ये लाकूड वापरलं जातं. अशा तऱ्हेनं या लाकडाचा उपयोग आहे. पुढचं अवाहक आहे रबर. आता हेही खूप महत्वाचं आहे. तर कृत्रिम आणि नैसर्गिक स्वरूपात मिळतो हा आणि याच्यामध्ये काही प्रमाणात गंधक मिसळलेला असतो. तर हा अवाहकाचा उपयोग काय बघा. व्हॉल्कनाइज्ड इंडिया रबर, कॅब टायर रबर आणि टब रबर असा ह्यांची वेगवेगळे प्रकार आहेत. यांचा उपयोग वायर्स आणि केबल्सवरील आवरणासाठी केला जातो. ज्या घरगुती किंवा बाहेर आउटडोअरला वापरल्या जाणाऱ्या वायर्स किंवा केबल्स आहेत म्हणतोय, त्याच्यामध्ये आतल्या बाजूला अॅल्युमिनियम किंवा कॉपरच्या तारा असतात वाहक म्हणून, आणि या वाहक तारेंवर इन्सुलेशन म्हणून जे वापरलं जातं ते रबर किंवा पीव्हीसी असतं. तर अशा तऱ्हेनं ह्या व्हॉल्कनाइज्ड इंडिया रबर किंवा कॅब टायर रबर या प्रकारच्या रबराचा उपयोग त्याच्यावर कव्हर म्हणून केला जातो, आवरणासाठी केला जातो. पुढचा आहे पीव्हीसी म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराईड. हाही उत्तम अवाहक आहे. हा प्लॅस्टिकचा पदार्थ आहे आणि उच्च तापमानाला हा द्रवरूप बनतो. म्हणजे जिथं खूप टेम्परेचर वाढणार आहे तिथं हा मला अवाहक म्हणून वापरून चालणार नाही. कमी तापमानाला हा पीव्हीसी पीव्हीसी इन्सुलेशनसाठी वापरतात. याचा उपयोग केबलवरील इन्सुलेशनसाठी केला जातो. काही वेळा आपण बघतोय शॉर्ट सर्किट झालं किंवा खूप वेळ किंवा खूप दिवस मोटर चालू राहिली तर आतल्या तारा गरम होऊन वरचं कव्हर कोटिंग वितळतं. आता ते रबरी असेल तर जास्त वितळणार नाही, पण पीव्हीसीच असेल आणि टेम्परेचर जास्त झालं तर ते त्या ठिकाणी वितळणार आणि आतील कॉपरच्या किंवा अॅल्युमिनियमच्या तारा उघड्या पडणार. असं होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यावी लागते आणि ते तापणार नाही हेही बघावं लागतं. पुढचं अवाहक आहे इन्सुलेटिंग पेपर. हा प्लॅस्टिक पेपर सारखाच असतो. लेदरॉइड पेपर, प्रेसपॉन पेपर,
प्लॅस्टिक पेपर असे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे प्लॅस्टिक टाईपच हे पेपर्स असतात आणि कागदासारखेच पण प्लॅस्टिकचे. आणि याचा उपयोग मोटर, जनरेटर, आर्मेचर यांच्या स्लॉटमधील इन्सुलेशनसाठी याचा उपयोग केला जातो. मोटर वाइंडिंग करताना बघितलं असाल बघा, मोटर वाइंडिंग म्हणजे ज्या कॉइल्स त्या खाचेमध्ये बसवतात, त्या खाचेमध्ये अर्थात खाचेमध्ये बसवलं की त्या बॉडीशी शॉर्ट होणार आणि त्या बॉडीशी शॉर्ट होऊ नये म्हणून त्या खाचेमध्ये पहिलाच एक ही इन्सुलेटिंग पेपर टाकलेला असतो आणि हा इन्सुलेटिंग पेपर तो वाइंडिंग आणि मोटरची बॉडी यांच्यामध्ये इन्सुलेटर म्हणून काम करतो, म्हणजे शॉर्ट होऊ देणार नाही. अशा तऱ्हेनं या वाइंडिंगच्या स्लॉटमध्ये इन्सुलेशन म्हणून इन्सुलेटिंग पेपरच वापरला जातो. आणि पुढचा घटक आहे वॉर्निश. वॉर्निश राळ, काच, लाख व शेलॅक व्हर्निश यांच्या मिश्रण ठराविक तापमानापर्यंत तापवून वॉर्निश तयार केला जातो. आता हा जो वॉर्निश आहे हा वॉर्निश ॲज अ इन्सुलेटर म्हणूनच वापरला जातो. याचा उपयोग बघा, मोटर, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर यांचे वाइंडिंग पूर्ण झाल्यावर वाइंडिंगला मजबूती येण्यासाठी व वाइंडिंगची इन्सुलेशन क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे मुळात जी कॉपरची वायर वाइंडिंगसाठी वापरली असते त्या वायरवर पातळ पापुद्र्याच्या स्वरूपात एक वॉर्निशचं कोट दिलेलं असतं. समजा ही माझी केबल आहे, या केबलवर हे वॉर्निशचं कोटिंग आहे. याचा अर्थ यातून वीज प्रवाह वाहत असताना मी हातात वायर धरली तरी त्याला शॉक बसणार नाही. याचा अर्थ ते वॉर्निश इन्सुलेटर म्हणून काम करतोच. पण एकदा का वाइंडिंग पूर्ण झालं की पुन्हा काम करत असताना कुठं त्याच्यावरचा पापुद्रा निघला नाही ना, किंवा निघला असेल तर त्याच्यावर कोटिंग बसावं म्हणून वाइंडिंग पूर्ण झाल्यावर मोटरीमध्ये पुन्हा वॉर्निश ओततात आणि ते सुकू देतात, वाळू देतात, की जेणेकरून चुकून कुठंतरी काम करताना, ठोककाम करताना किंवा खेळामुळा हातातलं स्क्रूड्रायव्हर हत्यार कुठला तरी त्या वायरला लागलं असेल आणि त्याच्यावरचं कोटिंग निघलं असेल तर ते पुन्हा कोटिंग बसावं आणि म्हणून वॉर्निश ओतून त्याला सुकू देतात. मोटर, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर यांची वाइंडिंग पूर्ण झाल्यावर वाइंडिंगला मजबूती येण्यासाठी व वाइंडिंगची इन्सुलेशन क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं ही सगळे आहेत विजेची अवाहके. आता सगळ्यात महत्वाचे पुन्हा आहेत ती अर्धवाहके. अर्थात अर्धवाहक वापरले जातात मुख्यत्वे औष्णिक उपकरणांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये. कुठले कुठले आहेत बघा, त्यामध्ये पहिला आहे कार्बन. तापमानात वाढ झाली की यांचा रेजिस्टन्स म्हणजे विरोध कमी होतो. आता याला म्हणतात निगेटिव्ह कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. निगेटिव्ह कोइफिशियंट म्हणजे टेम्परेचर वाढेल तसं त्या धातूचा विरोध कमी 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 होत जातो. तर हा कार्बन अवाहक म्हणून वापरला जातो. याचा उपयोग कशासाठी होतो बघा, मोटर व जनरेटरमधील ब्रश म्हणून हा कार्बन वापरला जातो मुख्यत्वे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरले जाणारे रेजिस्टर्स, सर्किट ब्रेकर्समधील कॉन्टॅक्ट्स, पोटॅन्शिओमीटर आणि रेहोस्टॅट याच्यामध्ये याचा उपयोग होतो. आता अर्धवाहक म्हणजे विद्युत प्रवाह वहनाला होणारा विरोध, आणि हा विरोध म्हणजेच रेजिस्टर बनवण्यासाठी हे कार्बन मुख्य वापरला जातो. त्याचबरोबर जनरेटरमध्ये निर्माण झालेली वीज बाहेर घेण्यासाठी फिरणाऱ्या जनरेटरवर हा ब्रश, कार्बनचा ब्रश टेकतो आणि त्यातून वीज बाहेर काढली जाते. अशा तऱ्हेने ब्रशेस म्हणून पण कार्बन वापरला जातो. निकेलमध्ये इतर मूलद्रव्ये मिसळून याची मिश्रणं बनवतात आणि ह्या अर्धवाहकाचं काम आहे. उपयोग काय आहे बघा, निकेल व आयर्न पासून निकेल आयर्न अलॉय हा म्हणजे मिश्र धातू बनवतात. शुद्ध धातूपासून वायर्स आणि पट्ट्या बनवल्या जातात. वायर्सचा उपयोग हिटिंग एलिमेंट करता आणि लॅम्पमधील लीड्स करता करतात. दिव्यांच्या ज्या लीड्स असतात, टोकं बाहेर काढली जातात, त्यांच्या लीड्स बनवण्यासाठी हा निकेल वापरला जातो. युरेका हा एक अर्धवाहक पदार्थ आहे. निकेल आणि तांबे यांच्या मिश्रणापासून हा धातू बनवतात. याचा उपयोग आहे रेजिस्टन्स बॉक्सेस, थर्मोकपल्स, स्टार्टर्स आणि फील्ड रेग्युलेटिंग रेजिस्टन्स इत्यादी तयार करण्यासाठी युरेकाचा उपयोग होतो. पुढचा अर्धवाहक आहे नायक्रोम. निकेल आणि क्रोमियम या धातू मिसळून हा धातू तयार होतो.
फर्नेस आणि हिटिंग एलिमेंट्स बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. फर्नेस म्हणजे भट्ट्या, म्हणजे जे टेम्परेचर बनवलं जातं, आणि त्यामध्येच आणि घरगुती वापरतो ती औष्णिक उपकरणं, म्हणजे जी उष्णतेवर काम करतात. आपण जूलच्या नियमामध्ये बघितलं कुठली कुठली उपकरणं उष्णतेच्या परिणामावर काम करतात, म्हणजेच त्यांना विद्युत प्रवाह दिला असता उष्णता त्या विद्युत प्रवाहाचं उष्णतेमध्ये रूपांतर होतं. अशा उपकरणांना औष्णिक उपकरणं म्हणतात. आणि ह्या औष्णिक उपकरणामध्ये सगळ्या ठिकाणी हिटिंग एलिमेंट म्हणजे जो तापणारा घटक आहे हा घटक म्हणून नायक्रोमच वापरला जातो. उदाहरणार्थ इस्त्रीमध्ये जी कॉईल असते ती नायक्रोमचीच असते. गिझर किंवा हीटर किंवा वॉटर हीटर यामध्ये पाणी तापवण्यासाठी आतमध्ये जी कॉईल वापरली असते ती हिटिंग एलिमेंटचीच नायक्रोमचीच असते. पुढचा धातू आहे टंगस्टन. या धातूचा वितरण बिंदू सर्व धातूपेक्षा उच्च आहे, हा त्याचा गुणधर्म झाला. आणि त्याचा उपयोग आहे इनकॅन्डिसेंट लॅम्पमधील फिलामेंट बनवण्यासाठी. म्हणजे जे काही घरगुती आपण 25 वॅट, 40 वॅट, 60 वॅटचे बल्ब बघतो, त्या बल्बमध्ये जी काय आत गुंडाळा झालेली आडवी तार असते ही तार टंगस्टनपासून बनवली जाते. व्हॉल्व्हमधील इलेक्ट्रोड करता, कॅथोडमधील अँटी कॅथोड्स करता ह्या टंगस्टनचा उपयोग केला जातो. अशा तऱ्हेनं ही सगळी